Okay. Good morning. So we are going to solve the problems for bending stresses. Now today we take some more problems. So in last lecture we have considered one problem, find the bending stress. Okay, now the next problem is a rectangular beam a rectangular beam 120 mm wide and 300 mm thick. Okay, so beam is a rectangular in section. B is 120 mm width and depth is given 300 mm. Okay, this is the dimensions of beam. It's simply supported over a span of 4 meters. So span of the beam is given 4 meters. It is simply supported. What UDL the beam may carry if the bending stress is not to exceed 120 MPa. So sigma max is given 120 MPa. The width of the beam is 120 mm. It is given. And they says find UDL. आता पण काय दिले आपल्याला काढायचं काय सांगितलेलं आहे त्यांनी की बेंड आपल्याला काय काढायला सांगितलंय त्यांनी सो आपल्याला दिले त्यांनी एक रेक्टँग्युलर बीम आहे ज्याची विड्थ दिली आपल्याला 120 mm बी डेप्थ आपल्याला दिलेला आहे 300 mm हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे बीमचा बीम दिलेली आहे आपल्याला सिम्पली सपोर्टेड बीम बीम वरती लोड दिलेला आहे यूडीएल आणि हा यूडीएल आपल्याला माहित नाही तो आपल्याला फाइंड करायचा आहे स्पॅन ऑफ द बीम इज गिवन 4 मीटर आणि काढायचे आपल्याला यूडीएल इंटेन्सिटी आपल्या बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन काय आहे बघा m/i इक्वल टू सिग्मा अपॉन y इक्वल टू e अपॉन i आता मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी अँड रेडियस ऑफ कर्वेचर इज नॉट गिवन दिलेलं नाही त्यामुळे त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत वापरायच्याच नाहीयेत सो वी यूज दिस हाफ पार्ट ओनली m/i इक्वल टू सिग्मा अपॉन ओy आता याच्यामध्ये आपल्याला काढायचे काय काय बघा याच्यावरून आपल्याला i आणि y मिळेल तर लेट अस फाइंड आपण i काढून घेऊया i म्हणजे काय i x6 सो काय फॉर्म्युला आपला b d क्यूब बाय 12 स्टँडर्ड फॉर्म्युला b आहे आपला 120 b आहे 300 डिवाइडेड बाय 12 सो व्हाट इज द आन्सर फॉर i6 i6 चा आन्सर आलेला आहे 27 into 10 raised to 7 mm raised to 4 बघा हे मिळालं आपल्याला i6 y काय आहे आपला डिस्टन्स फ्रॉम न्यूट्रल ऍक्सिस टू द एक्स्ट्रीम लेयर म्हणजे हा तुमचा y आहे आणि तो किती असणार आहे 300 बाय 2 म्हणजे 150 mm आता पहा तुम्हाला i मिळाला y मिळाला सिग्मा दिलाय सो आपल्याला याच्यातून काय मिळेल n मिळेल सो लेट अस कॅल्क्युलेट n n एका बाजूला ठेवूया सिग्मा अपॉन y इनटू i सिग्मा आपल्याला दिले 120 i आपण काढले डिवाइडेड बाय y 150 सो व्हाट इज द आन्सर फॉर m m किती मिळाले बघा m मिळालेला आहे आपल्याला 120 into 27 into 10 raised to 7 216 into 10 raised to 6 Newton mm because we put all the values in mm. So now let us go for m. आता इथे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट काय येतो पहा w² by 8 आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे
अ बीम हॅव्हिंग UDL ओव्हर द फुल स्पॅन. W माहित नाही. L किती आहे 4 स्क्वेअर डिवायडेड बाय 8 म्हणजे किती आलं 2W बरोबर. पण M किती आहे आपला 216 into 10 raised to 6 equal to 2 into W. So किती आला आपला 108 into 10 raised to 6 काय पण आला हा न्यूटन पर mm. आपल्याला कशामध्ये हवंय न्यूटन मीटर मध्ये. सो द आन्सर इज किलो न्यूटन मध्ये. किलो न्यूटन मध्ये जर काढलं आपण तर 108 पर मीटर. म्हणजे काय केलं आपण 10⁶ ने डिवाइड केलं म्हणजे किलो न्यूटन मीटर येण्याचं. सो द आन्सर इज 108 किलो न्यूटन पर मीटर. काय केलं बघा आपल्याला बीमचे डायमेन्शन जे दिलेले आहेत बी आणि डी त्याच्यावरून आपल्याला आय मिळाला BD³/12 स्टँडर्ड फॉर्म्युला एक्सचा. वाय मिळाला D/2. सिग्मा दिलेला आहे त्याच्यावरून आपण एम काढून घेतलं. आता इथे बीमचा स्पॅन दिलाय आणि युडीएलची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. तर आपला काय फॉर्म्युला येईल WL²/8. W L ची व्हॅल्यू पुट केली हा मिळाला 2W. पण एम ची व्हॅल्यू आपण काढली आहे ती व्हॅल्यू इथे पुट केली पण ती व्हॅल्यू आपली कशामध्ये आली आहे न्यूटन MM मध्ये. आपण न्यूटन MM मध्ये W काढलं तरी चालणार आहे पण आपण W कशामध्ये काढला किलो न्यूटन पर मीटर. इथं जरी तुम्ही काढला 216 किलो न्यूटन मीटर आणि मग हे आन्सर इथे पुट केलं तुम्ही तरी चालणार आहे. तुमचा W कशामध्ये मिळेल मग किलो न्यूटन मीटर. मग म्हणजे मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय केलं आपण बेंडिंग स्ट्रेस फाइंड केली होती. आता आपण काय फाइंड केली आता आपण फाइंड केलं आहे कशाची व्हॅल्यू फाइंड केली आपण W ची UDL ची. आता नेक्स्ट पाहूया कुठला अननोन काढायला सांगतात आपल्याला. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे Okay, next problem will take a rectangular beam 300 mm wide by 500 mm deep. 300 by 500 is simply supported over a span of 4 meter. Span delay 4 meter. It carries a full span UDL of 10 kilonewton per meter throughout the span. Find the maximum bending stress induced in the section and draw the bending stress distribution diagram. ओके म्हणजे काय दिले बघा सिम्पली सपोर्टेड बीम दिलेला आहे स्पॅन दिलेला आहे सिम्पली सपोर्टेड बीमचा 4 मीटर आणि या बीम वर लोड कुठला ऍक्ट होतोय तो UDL ऍक्ट होतोय आणि UDL दिलेला आहे 10 किलो न्यूटन पर मीटर. अजून त्यांनी दिलेलं आहे की बीम आहे रेक्टँग्युलर इन सेक्शन 300 बाय 500. विड्थ दिलेली आहे 300 आणि डेप्थ बीमची दिलेली आहे 500. दिस वन इज युअर न्यूट्रल ऍक्सिस. सो हा झाला तुमचा वाय. आता त्यांनी विचारले बेंडिंग स्ट्रेस. आता पहा बेंडिंग स्ट्रेस इक्वेशन काय M/I = σ/y. मग आपल्याला सिग्मा फाइंड करायचं असेल तर या तीनही गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट केल्या पाहिजे. सो लेट अस कॅल्क्युलेट. आता याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. फॉर्म्युला इज WL²/8. कधी फॉर्म्युला वापरतो हा की बीम वर फुल स्पॅन UDL ऍक्ट होत असेल तर. सो W ची व्हॅल्यू आहे 10, L ची व्हॅल्यू आहे 4 divided by 8. So what is the value of M? 20. 20 काय
किलो न्यूटन मीटर, कारण आपला लोड किलो न्यूटन आहे, स्पॅन मीटर मध्ये आहे. मग आपल्याला हा कशामध्ये कन्वर्ट करावा लागतो, न्यूटन एम एम. टू कन्वर्ट किलो न्यूटन टू न्यूटन 10⁻³ mm 10⁻³. सो टोटल 10⁻⁶. हा झाला तुमचा मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. आता याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, आय मिळणार आहे. आय एक्सेस काय फॉर्म्युला आहे, बी डी क्यूब बाय 12. बी आहे 300, डी आहे 500 डिवायडेड बाय 12. तो आय एक्सेस ची व्हॅल्यू आली तुमची बी डी क्यूब बाय 12 and the answer is 3.125 into 10⁻⁹ mm⁴. हे झालं तुमचं I. Now what about Y? Distance from neutral axis to extreme layer. So हे distance आलं तुमचं d/2 म्हणजे 250. मग पहा तुम्हाला I मिळालं, Y मिळालं आणि M मिळालं. सो ह्या तीनही व्हॅल्यू इथं पुट करूया. M आहे 20 into 10⁻⁶. I आहे 3.125 into 10⁻⁹. सिग्मा काढायचे, Y आहे 250. So sigma equal to what? So let us do these calculations. हे 250 इकडे जाईल. 20 into 10⁻⁶ into 250 divided by 3.125 into 10⁻⁹, and the value of sigma is 1.6 Newton per mm². So महा कॅल्क्युलेशन्स करून आन्सर आहे 1.6. आता त्यांनी म्हटले ड्रॉ द बेंडिंग स्ट्रेस डिस्ट्रीब्यूशन डायग्राम. मग सो लेट अस ड्रॉ द डायग्राम. सो तुमची डायग्राम कशी येईल बघा, ट्रायंगुलर एज. हा तुमचा सिग्मा, पण कुठला सिग्मा येईल सांगा, सिग्मा सी की सिग्मा टी. ही आहे सिम्पली सपोर्टेड बीम, म्हणजे तुमचं सॅगिंग होतं, म्हणजे खाली सिग्मा टी 1.6 न्यूटन पर mm², आणि हे आहे तुमचं सिग्मा सी 1.6. ही तुमची डेप्थ आहे वाय सी, किती आहे 250, आणि ही पण तुमची येईल वाय टी इक्वल टू 250 mm. आणि इथं सेस किती असते 0. सो दिस इज द प्रॉब्लेम टू फाइंड बेंडिंग स्ट्रेस. अगदी सिंपल प्रॉब्लेम आहे. बीमच्या डायमेन्शन्स वरून तुम्हाला आय आणि वाय मिळेल, बीमच्या स्पॅन आणि युडीएल किंवा लोड त्या कंडिशन वरून तुम्हाला एम मिळेल. त्याच्यावरून तुम्ही काय कॅल्क्युलेट करणार, बेंडिंग स्ट्रेस किंवा अदर अननोन थिंग्स. सो लेट अस टेक द अनदर प्रॉब्लेम. आता एकदा लोड काढून झालं, एकदा युडीएल काढले, आता नेक्स्ट पाहूया काय काढायचं आहे आपल्याला. ओके, आता कॅन्टिलिव्हर बीमचा प्रॉब्लेम आहे. हा कॅन्टिलिव्हर बीम 4 मीटर स्पॅन. आता बीम कोणती आहे, कॅन्टिलिव्हर आहे. मगापासून आपण सिम्पली सपोर्टेड बीम पाहिले. आता कॅन्टिलिव्हर बीम आहे 4 मीटर स्पॅन, कॅरीज ए युडीएल ऑफ 5 kilonewton per meter throughout the span, and permissible stress in the material is, permissible म्हणजे maximum किती आहे 5 Newton per mm². Design the section of the beam if depth to width ratio is 2. आणि त्यांनी सांगितलं बीम डिझाइन करा, म्हणजेच बी आणि डी ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली आपल्याला त्यांनी. आणि बीम कोणती आहे, कॅन्टिलिव्हर. आता इट इज अ कॅन्टिलिव्हर बीम. स्पॅन किती दिलाय आपल्याला 2 मीटर, सॉरी 4 मीटर, आणि बीम वर लोड कोणता आहे, युडीएल आहे. युडीएलची इंटेन्सिटी दिली आहे 5 kilonewton per meter. याच्यावरून तुम्हाला काय मिळणार आहे, व्हॅल्यू ऑफ एम, मॅक्सिमम बेंडिंग मोमेंट. आता बीम कोणता आहे, विड्थ आणि डेप्थ फाइंड करायची. सो बीम इज अ रेक्टँग्युलर इन सेक्शन. दिस वन इज युअर बी, दिस वन इज युअर डी. हा तुमचा न्यूट्रल ऍक्सिस आहे, हे तुमचं वाय आहे, आणि किती आहे वाय
b/2. आता पहा कसं सॉल्व्ह करणार. फॉर्म्युला काय आपला m/i इज इक्वल टू सिग्मा अपॉन y. त्यातला सिग्मा आपल्याला दिलाय, m आपण फाइंड करू शकतो. सो लेट अस फाइंड वन बाय वन. नाउ व्हाट इज m? आता कॅन्टिलिव्हर, फॉर अ कॅन्टिलिव्हर बीम फुल स्पॅन UDL मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट कुठे असतं तर फिक्स एंडला असतं. मग ते किती येईल पहा. काय फॉर्म्युला आहे WL²/2. फॉर्म्युला आठवला तर खूप चांगली गोष्ट आहे. WL²/2. W5 L आहे 4 म्हणजे आन्सर किती येणार आहे बघा 8 2 4 20 येईल किलो न्यूटन मीटर. तर समजा हे नाही आठवलं एक्झाम मध्ये, डोंट टेक टेन्शन. लेट अस कॅल्क्युलेट द मोमेंट. समजा हे नाहीच आठवलं तर आपण काढून घेऊया. आता राईट साइडला किती फोर्स आहे एकच आहे आणि ते आहे UDL. युडीएलचं कन्व्हर्जन करून घेऊ आपण 5 × 4. हे झालं युडीएलचं कन्व्हर्जन. पण तो कुठे ऍक्ट होईल बरं, तो सेंटरला ऍक्ट होईल. सो व्हॉट इज दिस डिस्टन्स 2. सो into 2. So the answer is 40. So let us see here. Anything is get wrong. WL²/2. 5. L म्हणजे 4. 4 चा स्क्वेअर 16. Okay, this answer is not 20. 40 येते हे answer. 4 square means 16. So 2 8 जा 16 8 into 5 40. So both answers remain same. मग तुम्हाला डायरेक्ट फॉर्म्युला आठवलं तर खूप चांगली गोष्ट आहे, पण नाही आठवला तर तुम्ही तुमच्या नेहमीच्या मेथडने पेंडिंग मोमेंट काढू शकता. आता हे आन्सर आहे किलो न्यूटन मीटर. सो वी रिक्वायर्ड इट इन न्यूटन मीटर. हे आपल्याला न्यूटन मध्ये करायचं आहे, हे आपल्याला mm मध्ये करायचं आहे. सो किलो न्यूटनचं न्यूटन करणार म्हणजे मल्टिप्लाइड बाय 10⁻³ आणि मीटरचं mm करणार म्हणजे 10⁻³. सो द आन्सर इज 40 × 10⁻6 न्यूटन mm. सो ही झाली तुमची मोमेंट, मॅक्झिमम मोमेंट. आता जाऊयात आय कडे. आता आय कडे आपल्याला काय फॉर्म्युला बरं रेक्टँगलचा. आय एक्सेसचा फॉर्म्युला आहे BD³/12. पण आपल्याला त्यांनी काय दिले बघा, डेप्थ टू विड्थ रेशो इज गिवन. डेप्थ टू विड्थ रेशो काय दिले आपल्याला D/B = 2. म्हणजेच D = 5. जर मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला मिळेल D = 2B. D = 2B. म्हणजे जिथं डेप्थ आहे तिथं आपण व्हॅल्यू किती पुट करू शकतो 2B. सो लेट अस पुट द व्हॅल्यू. D च्या ऐवजी लिहूया 2B. या D च्या ऐवजी यू कॅन पुट 2B³ डिवाइडेड बाय 12. सो द आन्सर काय येते बघा. हे 2 चा 8 येईल आणि हे B³ × B म्हणजे B⁴/12. म्हणजेच काय येईल Ixx = 4. म्हणजे काय येईल 2B⁴/3. हा झाला तुमचा Ixx ची व्हॅल्यू. आता इथंच तुम्हाला जर y काढायचं असेल तर y ची व्हॅल्यू काय आहे D/2 आहे बघा. पण D म्हणजे काय आहे आपल्याला, D म्हणजे ट्वाइस B आहे. मग या D च्या ऐवजी जर आपण 2B पुट केलं तर आपला हा 2 कॅन्सल झाला म्हणजे y = किती मिळालं 20 मिळालं. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युल्यात पुट करू आपण. m/i = σ/y. बघा m ची व्हॅल्यू पुट करणार 40 × 10⁻6. I ची व्हॅल्यू पुट करूया 2B⁴/3 इक्वल टू सिग्मा इज गिवन 5 आणि y ची व्हॅल्यू आहे b. आता फक्त हे सिम्प्लिफाय करूया. हा 3 आपला वरती जाईल, हा 2 हा झाला 20, हा 3 वर जाईल म्हणजे 60 × 10⁻6 डिवाइडेड बाय हा B⁴ इकडे घेऊया आणि हा 5 इकडे घेऊया. हे B ॲज इट इज. काय काय केलं पहा. हा 220, हा 3 वर गेला म्हणजे 60 10⁻6 हा B⁴ इकडे घेतला, हा 5 इकडे घेतला. आता हा B गेला, एक B गेला कट झाला. आता हे 12 × 10⁻6. आता हे जर तुम्ही क्यूब रूट काढलं तर तुम्हाला B ची व्हॅल्यू मिळेल 230 mm. 230 म्हणजे आन्सर आहे आपलं 228.94. So approximately we consider 230 mm. म्हणजे बीम डिझाइन करताना आपल्याला B ची व्हॅल्यू आपण घेणार 230 mm आणि मग D किती घेणार
तर डी आहे 2b एवढा, डी आहे आपला 2b एवढा, म्हणजेच आपला डी किती येणार 2 × 2 30, म्हणजे किती येणार आपला 460 mm. So this is your design of a beam. म्हणजे आपण बीमचे डायमेन्शन डिझाइन करतो विड्थ आणि डेप्थ. आता परत एकदा प्रॉब्लेम बघूया. काय दिलं होतं आपल्याला, लेंथ दिली होती, यूडीएल कॅन्टिलिव्हर बीम दिले फुल स्पॅन यूडीएल, त्याच्यावरून आपण एम काढलं, ते काढलं किलो न्यूटन मीटर मध्ये, कन्वर्ट केलं न्यूटन एम एम मध्ये. डायरेक्ट फॉर्म्युलानी काढा किंवा आपल्या नेहमीच्या प्रोसिजरनी मोमेंट काढा. त्याच्यानंतर आपल्याला बीमचे डायमेन्शन्स बी आणि डी माहिती आहे. आपल्याला त्यांनी विड्थ रेशो दिलाय d/b = 2, सो dx = twice b. मग बी आयचा फॉर्म्युला वापरला आपण bd³/12, तिथं डी च्या ऐवजी 2b पुट केलं, सिम्प्लिफाय केलं, दॅट इज वर आय एक्स. सिमिलरली y = d/2 आपल्याला माहिती, पण d = 2b आहे, व्हॅल्यू पुट केली, y ची व्हॅल्यू b मिळाली. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या बेनिस स्ट्रेस इक्वेशन मध्ये पुट केल्या, सिम्प्लिफाय केलं, बी ची व्हॅल्यू मिळाली 228.94, पण डिझाइन करताना राऊंड फिगर आपण घेतली 230, आणि मग त्याच्यावरून डी काढला ट्वाइस बी म्हणजे 460 mm. सो दिस इज द डिझाइन ऑफ अ बीम. याच्यामध्ये आपण बीमचे डायमेन्शन्स काय केले, डिझाइन केले. सो लेट अस टेक वन मोर प्रॉब्लेम. म्हणजे आता इथं आपण बी आणि डी पण डिझाइन करून झाले. आता पुढचा प्रॉब्लेम घेऊयात. आता हा रेक्टँग्युलर बीम होता, तसंच आता आपण घेऊयात सर्क्युलर बीम. आता सर्क्युलर बीम म्हणजे आपल्याला काय फाइंड करावं लागणार आहे, डायमीटर फाइंड करावा लागणार आहे. आता आपल्याला दिले बघा, फाइंड द डायमीटर ऑफ अ सर्क्युलर बीम ऑफ अ सिम्पली सपोर्टेड बीम 6 मीटर स्पॅन. बीम आहे सिम्पली सपोर्टेड, स्पॅन आहे 6 मीटर, which carries a 81 kilonewton weight due to pulley mounted at the center of span. म्हणजेच हा तुमचा त्याला पॉइंट लोड झाला W 81 kilonewton. If permissible bending stress of the shaft of the material is 8.4 MPa, म्हणजे आपल्याला मॅक्सिमम बेंडिंग स्ट्रेस इज गिवन. Find the diameter. I read the problem again. बघा, find the diameter of a circular section of a simply supported shaft 6 meter span, which carries 81 kilonewton weight due to pulley mounted at the center of span. The permissible bending stress of the shaft material is limited to 8.4 MPa. म्हणजेच काय दिले बघा, एक सिम्पली सपोर्टेड बीम दिली, त्याचा स्पॅन दिलाय आपल्याला 6 मीटर. आता या बीम वर पुली माउंटेड ऍट द सेंटर, इथं पुली माउंटेड आहे, याच्यामधला लोड जो दिलाय सेंटरचा, हा लोड आपल्याला दिलेला आहे त्यांनी पॉइंट लोड 81 किलो न्यूटन, आणि हे डिस्टन्स सेंटरला आहे, म्हणजे हे डिस्टन्स आहे 3 मीटर, हे डिस्टन्स आहे 3 मीटर. नंतर त्यांनी म्हटलंय की तिचं सर्क्युलर बीम, म्हणजे या अंदाला न्यूट्रल ऍक्सिस तुमचा. डायमीटर दिलेला नाही आपल्याला, डायमीटर फाइंड करायचं आहे. सो दिस इज युअर डायमीटर. हा वाय येईल तुमचा d/2 डायमीटरचे हाफ. आता सिग्मा इज गिवन. आता याच्यावरून आपण आधी एम काढून घेऊया. आता एम कसा काढणार, डायरेक्ट फॉर्म्युला जर घेतला तर WL/4 तुमचा फॉर्म्युला येईल. म्हणजेच काय येईल, 81 × 6 / 4. आन्सर किती येते बघा, 81 × 6 / 4, 121.5 किलो न्यूटन मीटर. हा झाला तुमचा रेग्युलर फॉर्म्युला वापरला तर. समजा हा आठवला नाही तर कसं काढणार, एकच लोड आहे, मग रिॲक्शन किती असतील, हाफ 81 / 2 40.5, हे 40.5. आता इथं आपण मोमेंट घेणार आहे सी ला, तर काय येईल बरं, किती फोर्स आहे राईट साइड, लेफ्ट साइडला एकच आहे, हा तिथूनच जातोय, सो कट होईल. सो रिॲक्शन इंटू डिस्टन्स, सो 40.5 × 3,
So the answer is 121.5. The answer remains same. म्हणजे तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युला वापरून केलं तरी चालेल किंवा रिएक्शन काढून मोमेंट काढली तरी चालेल. आन्सर रिमेन्स सेम. आता हे आन्सर येते किलो न्यूटन मीटर. आपल्याला हवं न्यूटन एमएम. किलो न्यूटनचं न्यूटन आणि एमएम न्यूटनचं एमएम. सॉरी मीटरचं एमएम. सो इंटू 10⁻³ आणि हे इंटू 10⁻³ म्हणजे आन्सर येईल 10⁻6 न्यूटन एमएम. हे झालं तुमचं मॅक्झिमम बेंडिंग मोमेंट. आता इथे काढणार तुम्ही आय. काय करूया बरं? 5/64 d⁻⁴. डी माहित नाहीये आपल्याला आणि y चा आन्सर आहे हाफ. न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीमली आहे म्हणजे d/2. आता ह्या सगळ्या व्हॅल्यू आपल्या इक्वेशन मध्ये पुट करूया. m/i = σ/y. m पुट करूया 121.5 into 10⁻⁶. I पुट करूया 5/64 d⁻⁴. सिग्मा दिली आहे मॅक्झिमम स्ट्रेस 1.4 आणि y परत घेऊया d/2. झालं. आता ओनली अननोन इज d. आता सिम्प्लिफाय करताना हा d⁻⁴ इकडे जाईल. आता पहा काय काय करूया. 64 हा आता हा 2 वर जाईल. हा येईल इथे पाय d⁻⁴. हा 2 वर जाईल. 2 into 8.4 divided by d. आता काय करूया? हा d⁻⁴ इकडे घेऊ. हे व्हॅल्यू इकडे घेऊ. 64 into 121.5 into 10⁻⁶ into divided by 2 into 8.4 into pi. आणि हा d4 तिकडे घेऊया. डिवाइडेड बाय d. म्हणजे एक d जाईल, एक d शिल्लक राहील. म्हणजे t³ येईल आणि t चा आन्सर जे आहे that will be 528.16. 528.16 mm म्हणजे डायमीटर तुम्हाला एवढा मिळाला. सो यू कीप लाईक दिस or you can take the round figure 530 mm. हा म्हणजे काय काय केलं आपण बघितलं. तुम्हाला समजतंय का? पहा, बीम सिम्पली सपोर्टेड बीम आहे, पुली आहे सेंटरला म्हणजे पॉइंट लोड, त्याच्यावरून एम काढला. डायरेक्ट फॉर्म्युलाने काढला तर वेल अँड गुड, नाही तर नेहमीच रिएक्शन काढून फाइंड केला. हा न्यूटन एमएम मध्ये करून घेतला कन्वर्ट करून. सर्क्युलर सेक्शन आहे, त्याचा आयचा फॉर्म्युला आहे 5/64 d⁻⁴. डी दिलेला नाही, डी घेतला आहे असाच घेतला. वाय म्हणजे न्यूट्रल ऍक्सिस पासून एक्स्ट्रीम लेअर पर्यंत डिस्टन्स म्हणजे हे d/2. तर सगळ्या व्हॅल्यू ह्याच्यात पुट केल्या, सिम्प्लिफाय केलं. डी एका बाजूला येईल केलं, सगळ्या दुसऱ्या टर्म्स एका बाजूला आणि सॉल्व्ह केलं तर डायमीटर मिळाला 528.16. असाच ठेवला तरी चालेल किंवा राऊंड फिगर केली 530 mm तरीही चालेल. सो दिस इज द अनदर प्रॉब्लेम ऑफ डिझाइन ऑफ बीम. म्हणजे रेक्टँगल असेल तर बी आणि डी फाइंड केले, सर्क्युलर असेल तर आपण डायमीटर फाइंड केलं. सो आतापर्यंत आपण काय काय फाइंड केलं? बेंडिंग स्ट्रेस फाइंड केली, बीमचे डायमेन्शन्स फाइंड केले, बीमचा लोड फाइंड केला. आता प्रॉब्लेम्स राहिले मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी, रेडियस ऑफ कर्वेचर etc. that we see in our next lecture. Okay, good day.